बुलढाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील आयुर्वेदिक दवाखाना हा केवळ डॉक्टरांच्या अभावामुळे बंद पडलाय, तरी याकडे आरोग्य विभागाने लक्ष देऊन हा दवाखाना पुन्हा चालू करावा अशी मागणी होतीये। बुलढाणा तालुक्यातील डोंगरखंडाळासह परिसरातील रुग्णांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात याकरिता लाखो रुपये खर्च करून आयुर्वेदिक दवाखाना सुरू करण्यात आला खरा, मात्र मागील 1 वर्षापासून या ठिकाणी डॉक्टरच उपलब्ध नसल्यामुळे हा दवाखाना बंद पडलाय। परिणामी ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावे लागतात। शिवाय लाखो रुपयांची इमारत धुळखात पडली आहे। याकडे मात्र आरोग्य विभागाचं साफ दुर्लक्ष होताना दिसून येत आहे। यासाठी डॉक्टरांची नियुक्ती करून बंद पडलेला हा आयुर्वेदिक दवाखाना सुरू करण्यात यावा अशी मागणी करण्यात येते। दवाखान्यासाठी लाखो रुपयांचा खर्च वायफळ गेलाय आणि त्यात आरोग्य विभागानं पाण्याची रंगोटी करून आणखी खर्चाची भर टाकली आहे। हा दवाखाना म्हणजे येथील रुग्णांसाठी असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे। डॉक्टरांअभावी हा दवाखाना गेल्या वर्षभरापासून बंद असल्यानं येथील रुग्णांची मात्र उपचारासाठी मोठी गैरसोय होतीये। तरी आरोग्य विभागाने याकडे लक्ष देऊन हा दवाखाना सुरू करावा अशी मागणी होतीये। प्रतिनिधी गणेश काकडे, न्यूज टुडे 24, बुलढाणा।